नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चमचमीत अशी मिसळ पाव कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। झणझणीत मिसळ पाव बनवण्यासाठी आपण इथं लागणारं साहित्य घेतलेलं आहे। काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथं 1 वाटी भरून अशी मटकी घेतलेली आहे, मोड आलेली फ्रेश अशी मटकी घेतली आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, पाव वाटी किसलेलं खोबरं घेतले, सुकं खोबरं, 2 कांदे घेतलेले आहेत वाटण्यासाठी, 1 टोमॅटो घेतलाय मोठा बारीक चिरून, आणि वाटण्यासाठी आपल्याला थोडीशी कोथिंबीर लागेल, कोथिंबीर पण घेतले। चला मग अगोदर आपण मटकी शिजू घालूया। सगळ्यात अगोदर आपण मटकी शिजवून घेऊया। त्यासाठी मी इथं कुकर गॅसवर ठेवलाय, गॅस चालू केलाय आणि कुकर आपला चांगला गरम पण झालाय। तर ह्याच्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। कुकरमध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतले आणि ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण मटकी। तर मटकीला चांगली चव येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि पाव चमचा हळद आणि मीठ टाकल्यानंतर आपण याला एकदा हलवून घेऊया। कुकरचं झाकण लावून गॅस मोठा करूया आणि 2 शिट्ट्या करून घेऊया। शिजते तोपर्यंत आपण इकडे वाटण करून घेऊया। कांदा टोमॅटो आपण चांगलं भाजून घेऊया आणि सुकं खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं। तवा आपला चांगला गरम झालाय, आपण ह्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया आणि हे आपलं चांगलं लालसर रंगावर येईपर्यंत आपण हे खोबरं भाजून घेऊया। 1-2 मिनिटांमध्येच आपलं खोबरं चांगलं भाजलंय लालसर रंगावर येईपर्यंत। आता आपण हे खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा पण आपण चांगला भाजून घेऊया एक तांबूस रंगावर, थोडंसं तेल टाकून। कांदा आपला भाजलाय थोडासा, तर आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया, जे आणखीन चांगला भाजूया आपण। कांदा चांगला भाजतो तेल टाकल्यामुळे। चांगला लालसर तांबूस रंगावर येईपर्यंत आपला कांदा भाजून घ्यायचा। कांदा पण चांगला भाजलाय आपला, तर आता आपण इथं प्लेटमध्ये कांदा सुद्धा एका बाजूला काढून घेऊया। टोमॅटो पण आपला चांगला भाजलाय। आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड झाल्यावर आपलं वाटण करून घेऊया आपण, कांदा टोमॅटो आणि खोबरं आलं लसणाचं। आता आपण हे मिक्सरचं भांडं घेतलंय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं वाटण आता आपलं आणि वाटण करून घेऊया। कांदा टोमॅटो आपण एकत्रच ग्रेव्ही केली तरी चालते बघा ह्याची, आणि खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याचं वेगळं वाटण करायचं। ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर, आपण आता चांगलं बारीक करून घेऊया। त्या फोडणीसाठीची आपली सगळी तयारी झाली बघा। इथं मटकी आपण चांगली 2 शिट्ट्या करून उकडून घेतली शिजवून। इथं वाटण पण आपलं तयार आहे। इथं थोडीशी मिरची पावडर घेतली, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ आणि थोडीशी वर्ण टाकण्यासाठी कोथिंबीर घेतली। आपण वाटणात सुद्धा कोथिंबीर टाकली, वाटणामध्ये पण कोथिंबीर टाकायची म्हणजे चव छान येते। तर चला मग आता आपण फोडणी देऊया। फोडणी देण्यासाठी मी इथं कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढई पण चांगली गरम झाली आहे। 2 ते 3 माप तेल वतून घ्यायचं, 2 ते 3 चमचे, म्हणजे थोडंसं मिसळला थोडंसं तेल जास्तच लागते बरं का। कट आपल्याला चांगला जर पाहिजे असेल तर तेल पण आपल्याला थोडंसं जास्तच लागतं इतर भाज्यापेक्षा। थोडीशी मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडली की आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया। जिरं पण चांगलं फुलू द्यायचे आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं अद्रक लसूण केलेलं वाटण टाकून घ्यायचं अगोदर। हे वाटण चांगलं आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं 1-2 मिनिटं। खोबरं अगोदर आपण चांगलं वाटण करताना पण आधी भाजून घेतलं होतं, त्याच्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही बघा। वाटणाला आपलं चांगलं तेल सुटलंय। आता टोमॅटो आणि कांद्याचं पण वाटण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। 1-2 ते 3 मिनिटं लागतात हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। 1-2 ते 3 मिनिटांमध्येच आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलंय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा। 1 मिनिटभर बारीक गॅसवर चांगलं परतून घ्यायचं। आता बघा मसाला आपला चांगला परतलाय आपण काळं तिखट टाकून घेतल्यानंतर। आता आपण ही शिजवलेली मटकी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी वतून घेऊया। पाणी गरम करून ओतायचं आहे बघा। पाणी गरम करून ओतल्यामुळे आपल्या भाजीला ना, आपल्या मिसळला चव छान येते। शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलं होतं। आता आपण इथं चवीनुसार मीठ टाकायचं बघून आपल्या अंदाजानुसार, आणि एकदम बारीक गॅसवर आपण ह्याला चांगली उकळी आणून घ्यायची, म्हणजे कट सुद्धा चांगला येतो आपल्या। बघा आपल्या मिसळला मस्त अशी उकळी आली आहे। कट सुद्धा बघा कसला भारी आलाय, मस्त असा रंग आलेला आहे।
बघा, खूप छान अशी आपली मिसळ पाव, मिसळचा रस्सा, मिसळ आपली तयार झालेली आहे.